जगामध्ये प्रथमच मुरुगेंद्र गौडा पाटील यांच्या प्रयत्नानं ही एवढी मोठी स्पर्धा टेनिस बॉल मधली केलेली आहे। जवळजवळ 10 लाख रुपयाचा प्राइज आहे। आणि आता क्रिकेटमध्ये तुम्ही बघितला सगळीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटमध्ये पैसा फार आलेला आहे आणि जे क्रिकेटर्स आहेत IPL मुळे त्यांचं करिअर झालेलं आहे। जे खेळाडू 11 मध्ये जागा करू शकत नाहीत, भारतीय संघामध्ये 15 मध्ये 11 मध्ये जागा करू शकत नाहीत, तर IPL मुळे त्यांना 10 टीम्स मिळालेत आणि त्यामुळे त्यांना संधी फार मिळाले, पैसे फार झालेत, त्यांचं करिअर झालेलं आहे, त्यांचे जे टॅलेंट आहे, त्यांचं स्किल आहे, त्याचा उपयोग इट हॅज बिकम अ प्रोफेशन, व्यवसाय झालेला आहे। त्यामुळे क्रिकेटमुळे पुष्कळ लोकांचं कल्याण झालेलं आहे। जे खेळाडू पूर्वी ज्यांना पैसे मिळत नव्हते ते तसेच राहून गेले, पण आता या पैशामुळे, पॉप्युलॅरिटीमुळे स्पॉन्सर्स येतात, टीव्ही मुळे पैसा जास्त येतोय, लाईव्ह टेलिकास्टमुळे पैसा जास्त येतोय आणि टेलिकास्ट बघणारे पण फार लोक आहेत। आणि बेळगावमध्ये आमच्याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरचं ग्राउंड आहेच आहे, त्याच्यामध्ये पण सुधारणा होईल, नवीन मोठे मोठे मॅचेस होतील, मागे पण झालेत, पुढे पण होतील। आणि त्या दृष्टीनं बेळगावचे खेळाडू तुम्हाला सांगितलं तर जवळ 6-7 खेळाडू रणजी खेळलेत। रेवणकर आणि सुभाष कंगराळकर गोव्याला खेळले, गोव्याचा कर्णधार सुभाष कंगराळकर कर्णधार होता। तर पुष्कळशे खेळाडू बेळगावमधून पुढे आलेले आहेत आणि पुढे पण ह्याच्यामध्ये चांगलं होणार आहे मला खात्री आहे। मी मुरुगेंद्र पाटीलचं अभिनंदन करतो। 5 लाख रुपये ठेवले। मला वाटतं की पहिल्यांदा बेळगावमध्ये 5 लाख रुपये ठेवले पहिल्यांदा मला वाटतं काकाला सांगायला लागलं हो अनेक 6 लाख रुपये मला शक्य बेळगाव माणसाला फोन दिला आज ಮಾಡೋ ಕೆಲಸ ಯಾರ್ದಂದ್ರೆ ಗೌರವ ಬಟ್ ಚಪ್ಪಾಳೆ आम्ही ऐकलं 16 तारखेनंतर IPL मध्ये खेळलेलं सुद्धा काही प्लेयर्स इथे येणार आहेत बेळगावला खेळायला। तर हा 5 लाख रुपयाचा महिमा आहे, पैसा बोलताय म्हणून एक गाणं आहे हिंदी पिक्चरमध्ये, तसं आज या माध्यमातून बेळगावकरांना एक चांगली क्रिकेटची स्पर्धा मिळणार आहे। अनेक नामवंत खेळाडू खेळायला येणार आहेत, त्या माध्यमातून आमचे नवीन मुलं शिकतील, भविष्यात आमचे मुलं सुद्धा बाहेर गावाला त्याला सुद्धा बोलवतील खेळायला, असं वातावरण या माध्यमातून निर्माण होईल असं आशा वाटतो। आणि येणाऱ्या काळामध्ये बेळगावकरांचं जो स्वप्न आहे की बेळगावमध्ये IPL मॅच झालं पाहिजे, T20 मॅच झालं पाहिजे। मी परवा आशिष शेलार साहेब ते महाराष्ट्राचे मंत्री आहेत आता सध्या, ते एशियन क्रिकेट काउन्सिलचे मेंबर आहेत, तर त्याला मी सांगितल्यानंतर त्यांनी ताबडतोब त्याला होकार देऊन संबंधित त्यांना फोन करून सांगितलं आहे। प्रपोजल आमच्याकडनं कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून BCCIला गेलं, गेल्या 3 महिन्यामध्ये पैसे रिलीज करायचं काम त्यांचं आहे म्हणून ते सांगितलं आहे। अविनाश मोठा साहेबांना मी रिक्वेस्ट करतो, विनंती करतो, फॉलो करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करावं। पैसे आणायचं काम आमचं आहे, प्रपोजल पाठवायचं काम तुमचं आहे, काय वाजवा। आणि